नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। भूमी अभिलेख कार्यालयाचा अजब कारभार, सरकारी खुर्चीवर खासगी व्यक्ती विराजमान। रविवारी हे कार्यालय सुरूच, अभिलेखे कक्षाची चावी ही खासगी व्यक्तीकडे काय तर म्हणे मंथ एंडिंग आहे। शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला असून यांना म्हणे कार्यालयीन कामासाठी 5 दिवस पुरेना म्हणून रविवारी सुट्टीच्या दिवशीही चक्क कार्यालय उघडून सरकारी खुर्चीवर खासगी माणूस बसवून कसले तरी कामे करत असल्याचे पत्रकारांना आढळून आले। याबाबत जाब विचारताच खासगी इसमांनी पळ काढला, तर जगताप यांच्या सोबतच्या खासगी इसमाने कार्यालयास कुलूप लावले। ही घटना रविवार दिनांक 28 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील भूमी अभिलेख कार्यालय नेहमीच या न त्या कारणाने चर्चेमध्ये असते। या कार्यालयास प्रभारी अधिकारी असल्याने व ते कार्यालयाकडे जास्त लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली असून कर्मचारी कामानिमित्त कार्यालयात आलेल्या शेतकरी नागरिकांना उद्धट भाषेत बोलत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत। काही दिवस अगोदर शहरातील एकाने या कार्यालयाचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवर टाकले होते, त्यामुळे या विभागाची अब्रू वेशीवर टांगली गेली होती। गेलेली अब्रू परत मिळविण्यासाठी कार्यालयातील एका प्रमुख अधिकाऱ्याने सगळ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरून महसूल आणि पोलीस स्थानकामध्ये निवेदन देण्यास भाग पाडले असले तरीही हे कर्मचारी किती निष्ठेने नागरिक व शेतकऱ्यांचे कामे करतात हे संपूर्ण तालुक्यातील जनतेला माहीत आहे। रविवार दिनांक 28 जून रोजी दुपारी 1 वाजल्यापासून भूमी अभिलेख कार्यालय उघडले असल्याची माहिती पत्रकारांना मिळाली। त्यावरून 2 वाजण्याच्या सुमारास शहरातील काही पत्रकार बांधव कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी भूमापक प्रकाश जगताप यांच्या बाजूच्या सरकारी खुर्चीवर हिंगोली येथील खासगी व्यक्ती प्रमोद देशमुख हे बसून लॅपटॉपवर कसले तरी काम करताना दिसून आले, तर टेबलच्या दुसऱ्या बाजूला जगताप यांचे आणखीन एक मित्र काळे हे आणि कार्यालयातून बदलून गेलेले प्रधान हेही खुर्चीवर बसलेले आढळून आले। यावेळी पत्रकारांनी स्वतःचा परिचय देत जगताप यांना सरकारी टेबल खुर्चीवर खासगी माणूस काय करतो असे प्रश्न विचारताच ते मला मदत करायला आले। जगताप म्हणाले, कोणत्या नागरिकांचे सरकारी काम सुट्टीच्या दिवशी आपण करत आहात असे प्रश्न विचारताच खासगी व्यक्ती प्रमोद पाटील यांनी लॅपटॉप बंद केला। आम्ही सहज बसलो होतो असे म्हणून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला। पत्रकारांनी व्हिडिओ शूटिंग सुरू करताच प्रमोद देशमुख प्रधान यांनी कार्यालयातून पोबारा केला, तर जगताप म्हणाले की आम्हाला कामासाठी 5 दिवस पुरत नसल्याने आम्ही सुट्टीच्या दिवशी काम करीत बसलो होतो, तर पत्रकार आल्यानंतर आपण काम का बंद केले असे विचारताच लघुशंकेचे कारण दाखवत जगताप यांनीही कार्यालयातून काढता पाय घेतला आणि खासगी व्यक्ती काळे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या दाराला कुलूप लावले। त्यामुळे या कार्यालयाची चावी खासगी व्यक्तीकडे कशी असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।